नमस्कार मॅक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. सध्या देशामध्ये राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि गुजरात कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावल्याच्या नंतर संसदेमध्ये अतिशय तातडीनं त्यांची जी खासदारकी आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाने ती त्यांची खासदारकी रद्द केली आहे. आणि आता संपूर्ण देशभर या खासदारकीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, अनेक विचारवंत असतील त्या संदर्भात बोलतायत. आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते पेशानं वकील आहेत. ऍडव्होकेट आसिम सरोदे सर आपल्या सोबत आहेत. सरोदे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. सरोदे सर, पहिल्यांदा म्हणजे आपण राहुल गांधींच्या खासदारकीच्या संदर्भात बोलण्याच्या पुढे जाण्याच्या ऐवजी तुम्ही पेशानं वकील आहात, तर ही सगळी केसच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? एकंदरीत आलेला निकाल आणि ती केस आहे त्या संदर्भात काय सांगाल? आपल्या इथे जो डिफेमेशनचा कायदा आहे तो अत्यंत अस्पष्ट स्वरूपाचा भारतामध्ये आहे आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर डिफेमेशन झालेलं आहे हे पूर्णपणे सिद्ध झालं पाहिजे. कारण की आपण असं म्हणतो की त्यांची अब्रू नुकसानी झाली आहे, त्यांची अब्रू त्यांनी प्रस्थापित केली पाहिजे. मग त्यांची अब्रू असं जेव्हा आपण म्हणतो की कुणाची तरी अब्रू नुकसानी झाली आहे, त्यांनी आपली काय इज्जत किंवा प्रतिष्ठा आहे ती सिद्ध केली पाहिजे. याचाच अर्थ ती एक व्यक्ती म्हणून सिद्ध झाली पाहिजे आणि जे वक्तव्य केलेलं असेल ते त्या व्यक्तीला संबोधून केलेलं असलं पाहिजे किंवा ती व्यक्ती किंवा तो क्लास किंवा तो वर्ग असं आपण म्हणू शकतो, वर्ग म्हणून एक एस्टॅब्लिश झाला पाहिजे. आता या प्रकरणामध्ये मोदी हा एक क्लास आहे का, मोदी हा एक वर्ग आहे का, मोदी हे एक आडनाव एका विशिष्टच जाती समाजामध्ये आहे का, तर तसं नाही आहे. मोदी गुजराती असतात, मोदी राजस्थानी असतात, मोदी मारवाडी असतात, मोदी जैन असतात, मोदी ओबीसी असतात, मोदी चांबार समाजामध्ये असतात. त्यामुळे एका कोणत्या तरी मोदीला म्हटलं म्हणून सगळ्या मोदींना ते म्हटलेलं आहे असं गृहीत धरता येत नाही. प्रथम दर्शनी दिसत असताना या प्रकरणामध्ये जो निर्णय झालेला आहे तो मला वकील म्हणून अतार्किक स्वरूपाचा आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी शिक्षा एका वाक्यासाठी जी झालेली आहे तशा प्रकारचा पायंडा जो पडतोय तो धोकादायक आहे असं मला वाटतं. म्हणजे एखादं कोणतं तरी वाक्य म्हणण्यासाठी 2 वर्षाची शिक्षा होण्याचा भारतातला हा पहिलाच प्रकार असेल आणि ते वाक्य सुद्धा कोणत्या एका वर्गाला उद्देशून आहे असं दिसत नाही. पण 3 नावं जे घेतले होते त्याच्यामध्ये मला वाटते की नरेंद्र मोदी, नीरव मोदी आणि कोणते तरी आणखी एक मोदी होते, मेहुल चोक्सी असं एक नाव घेतलं होतं. कोणतरी 3 मोदींचे नावं त्यांनी घेतले होते आणि त्यांनी सांगितलं की हे सगळे जणांचे आडनाव मोदी कसे असू शकतात आणि मग ते मोदी आडनाव चोरच असते का अशा स्वरूपाचं काहीतरी मांडणी त्यांनी केली होती. मला असं वाटतं की कायद्यामध्ये उद्देश म्हणजे इंटेन्शन याला खूप महत्व आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश जर देशाबाहेर चोरी करून पळून जाणारे आणि देशामध्ये राहून चोरी करणारे अशांना संबोधित करण्याचा असेल आणि 3 नावं स्पेसिफिकली घेतली असेल तर ते मोदी आडनावाच्या सगळ्यांना लागू होऊ शकत नाही, कारण की तो उद्देश नाही म्हणण्याचा. हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. दुसरं एक याच्यामध्ये असं येतं की हा एक प्रकारचा कटाचा भाग आहे का? कारण ते बोलले राहुल गांधी जे बोलले ते कर्नाटकमध्ये बोलले आणि गुन्हा जो आहे तो गुजरातमध्ये दाखल झाला आणि गुजरातमध्ये दाखल होत असताना जे पूर्णेश मोदी म्हणून भाजपाचे आमदार आहे त्यांचं मूळ नाव जे आहे ते गुन्हा दाखल करण्याच्या पूर्वी त्यांनी त्या संदर्भात म्हणजे पूर्णेश भूतवाला नावाचं त्यांचं नाव होतं, तर त्यांनी त्यांचं नाव बदलून पूर्णेश मोदीवाला अशा पद्धतीनं केलं आणि मोदी केल्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे. तर याच्यामध्ये कटाचा काही भाग वाटतोय का तुम्हाला? नक्कीच जे प्रकरण आहे ते अत्यंत वाढीव स्वरूपात कोर्टात मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत त्या आदेशाची कॉपी काही कोणाला मिळालेली नाहीये. त्यामुळे मला पण उत्सुकता आहे एक वकील म्हणून की वाढीव स्वरूपाचं हे जे प्रकरण कोर्टामध्ये मांडण्यात आलं असेल त्याच्यामध्ये सगळे मोदी एकच आहे आणि मोदींनाच सगळ्या उद्देशून ते म्हटलेलं आहे, त्या सगळ्यांची बदनामी झालेली आहे. ही मांडणी कशी केली असेल ही एक मला उत्सुकता आहे. दुसरं, डिफेमेशनच्या केसमध्ये 4-5 महत्वाचे इन्ग्रेडियंट्स त्याला आपण एलिमेंट म्हणू की ते फुलफिल झाले पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी जर असतील तरच डिफेमेशनची केस होते. सगळ्यात पहिले म्हणजे ते जाहीरपणे म्हटलेलं वक्तव्य असलं पाहिजे आणि ते दुसरी म्हणजे ती कोणाची तरी अब्रू नुकसानी करणारं ते वक्तव्य असलं पाहिजे.
तिसरं आहे की त्या वक्तव्यामुळे कोणाच्या तरी प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम झाला पाहिजे, म्हणजे तो सिद्ध करून दाखवला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये खोटी माहिती होती का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो. आणि पाचवा म्हणजे वक्तव्य करणाऱ्याची ती चूक होती का, हा एक मुद्दा आहे. आता याच्यामध्ये अग्रीव्ड पर्सन म्हणजे कोण हे महत्वाचं ठरते. अग्रीव्ड म्हणजे ज्याचं नुकसान झालेलं आहे असा व्यक्ती कोण आहे. तर म्हणून तिथे प्रश्न येतो की एका क्लासचा हा मुद्दा आहे का, एका वर्गाचा हा मुद्दा आहे का. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की पारधी समाजाला सातत्याने वंचित केलेलं आहे. कायदा करूनही पंडित नेहरूंनी त्यांना अजूनही पोलीस चोर या कॅटेगरीमध्ये समजतात. कोणतीही हो. चोरी झाली, सापडला नाही, गुन्ह्याची उकल झाली नाही तर त्यांच्यावर गुन्हेगारीकरण त्यांचं केलं जाते, त्यांना चोर म्हटलं जाते, चोर जमात म्हटलं जाते. यावर आपण कधी कोणाला बोलताना पाहत नाही. पण एक सरळ वाक्य त्यांनी म्हटलं, तिघांचे नावं घेतली, त्याच्यामध्ये मोदी हा समाज केव्हापासून झाला आणि त्यामुळे मग सगळ्या ओबीसींची बदनामी झालेली अशा स्वरूपाची जी मांडणी झाली, त्यावर हे 5 इन्ग्रेडियंट फुलफिल होत नसल्यामुळे न्यायाधीशांनी एवढी मोठी शिक्षा देणंच अयोग्य आहे असं प्रथमदर्शनी मला वाटते. अप टू 2 इयर्स अशी पनिशमेंट आहे, म्हणजे 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकेल असं कायद्यात म्हटलेलं आहे. असं 2 वर्षापर्यंतची शिक्षा होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले गेले का, हे आपल्याला निकाल वाचल्यानंतर कळेल. कारण की न्यायाधीशांनी रिझनेबल ऑर्डर म्हणजे सकारण आदेश देऊन शिक्षा देणं हे आवश्यक असते. तशा स्वरूपाची जर काही त्या आदेशामध्ये मांडणी नसेल आणि नसेलच असं मला नक्की वाटते वकील म्हणून, त्यामुळे राहुल गांधींना गुन्हेगार करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं, त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे. याबद्दलचा प्रयोग म्हणून याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. किरणजी, याच्या आधी ज्या खासदारकी रद्द झालेल्या आहेत ते जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की ते खुनासारख्या गुन्ह्यामध्ये, मोठा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार अशा गुन्ह्यांमध्ये, बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये किंवा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीय धार्मिक दंगली घडून आणण्यामध्ये अशा प्रकारचे लोक होते. आणि त्यांची जी खासदारकी आहे ती रद्द करण्यात आली होती किंवा काही राज्यांमध्ये आमदारकी रद्द करण्यात आली होती, कारण की ते मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेले होते. आता या प्रकरणामध्ये एक साधं वाक्य म्हटलेलं आहे, पण त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे. हा सगळ्यात मोठा दुखरा भाग काही लोकांसाठी असू शकतो. आणि मला असं वाटतं की सत्य आणि वास्तव मांडणं हा काही डिफेमेशनचा भाग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या शिक्षेबद्दल नक्कीच उच्च न्यायालयात वेगळा विचार होऊ शकेल. असीमजी, याच्यात अजून एक मुद्दा येतो, जसं तुम्ही सांगितलं की एकूणच या प्रकरणामध्ये संशय घ्यायला जागा आहे किंवा ज्या पद्धतीनं निर्णय आलेला आहे की ह्या गुन्ह्यामध्ये 2 वर्षाची सर्वाधिक शिक्षा आहे आणि नुसतं एक वाक्य म्हटलं म्हणून सर्वाधिक शिक्षा गुजरात कोर्टाने सुनावलेली आहे आणि अगदी तातडीनं त्यांचं खासदारकी पद सुद्धा रद्द करण्यात आलं. तर याच्या मागे म्हणजे राहुल गांधींना एवढ्या पद्धतीने टार्गेट करण्याचं कारण तुम्हाला काय नेमकं वाटतं, की त्यांची प्रतिमा वाढते आहे किंवा त्यांच्या संदर्भामध्ये एकंदरीतच समाजामध्ये त्यांचं एकूणच अप्रिसिएशन वाढतंय, त्यांना वाढता पाठिंबा मिळतोय आणि त्या संदर्भात सरकारला किंवा सत्ताधारी भाजपला त्याची भीती वाटते आणि त्या रोखण्याचा प्रयत्न आहे, काय नेमकं? भारतातल्या अनेक नागरिकांना आता एक कळायला लागलेलं आहे की नरेंद्र मोदी राहुल गांधींना घाबरतात, कारण की राहुल गांधी हे नेमकेपणाने प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आपण एक समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधींची एक पप्पू अशी इमेज करण्यात आली होती, त्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा उभारण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा भाजपला किंवा त्यांच्या आयटी सेलला मिळालेलं होतं. परंतु कालांतराने राहुल गांधींनी समाजासोबत राहून ही आपली प्रतिमा वेगळ्या प्रकारे आहे आणि मी विचार करणारा व्यक्ती आहे अशा प्रकारची प्रस्थापित केली. आज दुसरी गोष्ट एक झालेली आहे की पायी चालणारा, भारताचा एक महत्वाचा भाग पायी चालून बघणारा, लोकांशी बोलणारा, लोकांशी संवाद साधणारा नेता जेव्हा संसदेमध्ये बोलतो तेव्हा त्याला कशी धार असते आणि ती धार कशी इतरांसाठी घातक असू शकते किंवा ती बोचरी आणि त्रासदायक असू शकते याचा सुद्धा प्रत्यय सत्ताधारी लोकांना आलेला आहे. मी काही काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता नाही, पण मी लोकशाहीसाठी हे सगळं बोलत असताना मला हे सांगायला पाहिजे की सध्या राहुल गांधी लोकशाहीच्या बाजूने बोलत आहेत. सध्या राहुल गांधी हे अराजकतेच्या विरुद्ध बोलत आहेत. सध्या राहुल गांधी हे भीतीच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना हे नको आहे. कारण की ज्या धडाडीने राहुल गांधींनी प्रश्न विचारले अदानीबद्दल आणि अदानी आणि मोदी एकच आहेत असं प्रस्थापित अत्यंत यशस्वीपणे केलं संसदेमध्ये आणि सगळ्या भारतीय समाजामध्ये,
त्याचा त्रास हा भाजपला आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांना होणं साहजिक आहे. आणि त्यामुळे मला वाटते की जास्तीत जास्त शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि त्यांना संसदेमधून आपण निष्कासित करू शकलो पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले असतील. आता हे सांगत असताना आपण एक किरणजी लक्षात घेतलं पाहिजे की मी काही न्यायव्यवस्थेवर माझा अविश्वास आहे असा व्यक्ती नाही. उलट न्यायव्यवस्थेवर, संविधानावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे, हेच मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि मागील 22 वर्षात अशाच प्रकारची वकिली मी करतोय. परंतु हे समजून तर घेतलं पाहिजे की न्यायव्यवस्थेमध्ये काही वश झालेले, काही भ्रष्ट झालेले न्यायालयीन कर्मचारी आहेत. काही वकील हे विशिष्ट पक्षांचीच बाजू घेणारे आहेत. काही न्यायाधीश हे भ्रष्ट आणि पक्षनिष्ठ झालेले आहेत, संविधाननिष्ठ ते राहिले नाहीत. हे वास्तव आहे. पण काही न्यायाधीश किंवा काही वकील किंवा काही न्यायालयीन कर्मचारी यांना हाताशी धरून अशा प्रकारे यंत्रणा भ्रष्ट केली जाऊ शकते. हा प्रयोग म्हणून राहुल गांधींच्या या सगळ्या विषयाकडे जर आपण पाहिलं तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की अनेक न्यायाधीश चांगले आहेत, अनेक वकील प्रामाणिकपणे काम करणारे आहेत आणि म्हणूनच ही सगळी व्यवस्था टिकून आहे. परंतु मग वास्तव हे लक्षात घेतलंच पाहिजे की उद्या उच्च न्यायालयात केस गेली तरी राहुल गांधीजवळ 30 दिवस आहेत. या 30 दिवसामध्ये जर स्टे मिळाला नाही तर त्यांची खासदारकी पुन्हा रिटेन होऊ शकत नाही. आणि मग 1 महिन्यामध्ये हे होऊ नये यासाठी विलंब लावण्याचे अनेक प्रयोग हे होऊ शकतात. ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. गुजरात उच्च न्यायालयाबद्दल अविश्वास व्यक्त करण्याचा माझा उद्देश नाही, पण काही लोक भ्रष्ट आहेत हे वास्तव समजून घेऊन आपण या सगळ्या प्रकरणाकडे बघावं असं मला. तुम्ही वकील आहात आणि एकूणच तुम्ही न्याय व्यवस्थेबद्दल इतकं बोल्ड स्टेटमेंट केलेलं आहे असीमजी. पण मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की एकूणच ज्या लोकशाहीच्या ज्या काही संस्था आहेत त्या गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावरतीच एकंदरीत म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती संशय व्यक्त केला जातोय. काय सांगाल याच्या संदर्भात? मग ती प्रशासन असेल किंवा संसद असेल किंवा एकूणच मीडिया असेल, आणि आता तुम्ही न्याय व्यवस्थेचा सुद्धा म्हणजे उल्लेख केला, म्हणजे ईडी वगैरेच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा लोक आता उघडपणे बोलतायत. म्हणजे एकूणच या देशातली लोकशाही मोडीत काढून टाकायची आणि हम करे सो कायदा याकडे देश चाललेला आहे का? मोदींची कार्यपद्धती आणि अमित शहाची कार्यपद्धती आपण बघितली तर आपल्याला एक लक्षात येते की कायदा आणि कायद्यातल्या उणीवा या दोन्ही गोष्टींचा ते अत्यंत खुबीने फायदा घेत असतात. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण देतो की 370 हे कलम जम्मू काश्मीर भागातून रद्द करायचं किंवा ॲब्रोगेट आपण म्हणतो तसं झालं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता भारतीय संविधानामध्ये ही योजना आहेच की 370 कलम रद्द झालं पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की ते कायदा फक्त दाखवतात, पण कायद्याची प्रक्रिया काय आहे ती तुम्ही पाळली का हा प्रश्न आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये 370 कलम जे काढून टाकण्यात आलं ज्या पद्धतीने, त्या प्रक्रियेविरुद्ध केसेस दाखल झालेल्या आहेत. मग आता ईडी ही यंत्रणा आहे की नाही, ही चौकशी यंत्रणा आहे. पीएमएलए हा कायदा आहे की नाही, आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या बद्दलचा कायदा आहे. पण मग कायदा आहे म्हणून आम्ही त्याची अंमलबजावणी करतो असं एकीकडे सांगतात, पण प्रक्रियांबद्दल बोलत नाही. आणि म्हणून मग प्रश्न काय आहे की ईडीची चौकशी विशिष्ट लोकांची का होते, विशिष्ट लोक भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्याबद्दलची चौकशी थांबून का जाते, हे सगळे प्रश्न प्रक्रियेशी संबंधित आहेत. तसाच हा प्रश्न प्रक्रियेशी संबंधित आहे की डिफेमेशनचा कायदा आहे का, आहे. परंतु जो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्याच्यासाठी इतकी मोठी शिक्षा होऊ शकते का, तर ती होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कारण की मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की समजा आपल्या दोघांचा वादविवाद झाला आणि समजा तुम्ही मला एक कानफडात मारली. आता तुम्ही मला एक झापड मारली, याच्याबद्दल तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते का? नाही होऊ शकत. कारण की आपण प्रमाणशीर शिक्षेचं तत्व स्वीकारलेलं आहे. त्याला प्रपोर्शनेट पनिशमेंटची थेरी असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. मग आता प्रपोर्शनेट पनिशमेंट ही आहे का? नाही आहे. जर तुम्ही एक वाक्य असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये कोणाची बदनामी झाली, कोणाची अब्रू नुकसानी झाली, तो एक वर्ग आहे का, ती व्यक्ती आहे का, तुम्ही सिद्ध सुद्धा करू शकत नाही. आणि 2 मोदी तर ते भारत बाहेर पळून गेलेले होते. एक नरेंद्र मोदी इथे आहे ज्यांचं नाव राहुल गांधींनी त्या सभेमध्ये त्या वाक्यात म्हटलं. त्यांनी स्वतः केस केली का, त्यांनी केस सुद्धा केली नाही, त्यांची तक्रार पण नाही. मग डिफेमेशन कायदा काय म्हणतो की ज्यांची अब्रू नुकसानी झाली असेल त्यांनी तक्रार केली पाहिजे. तसं सुद्धा झालं नाही. मग दुसरेच कोणीतरी मोदी आडनावाचे लोक उभे करून त्यांच्या मार्फत तक्रार करून मग बाकीचे आपले सगळे राजकीय षडयंत्री भाग वापरून राहुल गांधींना जर शिक्षा झाली असेल तर मग याचा बेकायदेशीरता ही म्हणून आपण याचा निषेध केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल काही कायदे दाखवून, किंवा कायदा आहे की नाही आम्ही त्याच्यानुसार वागलो, असं चालणार नाही. कायद्याची प्रक्रिया सुद्धा तुम्ही फॉलो केली काय दाखवता आलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत. बरोबर आहे. शेवटचा प्रश्नाकडे मी येतो. एकूणच आता ही जी सगळी परिस्थिती सध्या चालू आहे
तर याच्या मागे येणाऱ्या काळामध्ये विद्यमान सरकार केवळ निवडणुकाच गुंडाळून टाकायच्या, ते लोकशाही व्यवस्थाच गुंडाळून टाकण्याच्या तयारीत आहे का, की 2024च्या निवडणुका सुद्धा होतील की नाही अशा पद्धतीने चर्चा व्यक्त केली जाते. आणि दुसरा, ईव्हीएमच्या संदर्भात जो काही संशय व्यक्त केला जातोय आणि एकूणच विरोधी पक्ष जे आहेत ते सर्वच्या सर्व ईव्हीएमच्या इथे पोहोचलेले आहेत बाबा, की याच्याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण हवंय आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजे. तर तुम्ही या संदर्भात काय करता? ईव्हीएम बद्दल नेहमी साशंकता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा रामायणाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये एका धोब्यानी शंका घेतली म्हणून सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, असा राजा होता आणि त्या राजाचं तुम्ही वर्णन करता. मग आता तुमच्या प्रशासनावर, तुमच्या निवडून येण्यावर, तुमच्या बहुमत मिळण्यावर शंका असेल जनतेची आणि खूप मोठ्या प्रमाणात असेल, तर तुम्ही ती शंका दूर का करत नाही? त्यामुळे माझा प्रश्न आहे नरेंद्र मोदींना, अमित शहाना किंवा त्यांच्या सगळे फॉलोअर्स असतील त्यांना सुद्धा, की मतदाराचा हक्क आहे की मी दिलेलं मतदान हे त्याच ठिकाणी पोचलं आहे ज्या ठिकाणी मला ते द्यायचं होतं. याची शहानिशा करण्याचा जर मला अधिकार नसेल तर माझा मतदानाचा हक्क पूर्णपणे मी बजावला नाही असं त्याचा अर्थ होतो. मी केवळ एकतर्फी मतदान करीन आणि माझं मत कुठे गेलं याच्याबद्दलची मला माहितीच नसेल तर ते चालणार नाही. म्हणून व्हीव्हीपॅट मग असलं पाहिजे असं कोर्टाने सांगितलं. पण व्हीव्हीपॅट सुद्धा आज कार्यरत नाही. ते सुद्धा मतदारांना दाखवलं जात नाही की त्यांचं मत योग्य ठिकाणी पोहोचलं का. आणि म्हणून मला असं वाटते की ईव्हीएमच्या संदर्भात ज्या शंका आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. दूर होणार नसतील तर मग आपण बॅलेट पेपरवर परत निवडणुका घेतल्या पाहिजे. त्याची हिंमत दाखवली पाहिजे की आम्ही कोणत्याही प्रकारे निवडणुका झाल्या तरी जिंकून येऊ शकतो. असा विश्वास तुमच्यामध्ये का नाही, असा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, तुम्ही जो विचारलं होतं की लोकशाहीला ग्रहण लावण्याचं जे काम सुरू आहे ते अत्यंत गंभीर आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे राहुल गांधी पात्र की अपात्र या सगळ्या गुंत्यामध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीची सगळी मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून परत परत आपल्याला डॉक्टर आंबेडकरांकडे यावं लागणार, परत परत आपल्याला संविधानाकडे यावं लागणार आणि हे बघावं लागणार की डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की वाईट लोकांच्या हाती हे संविधान पडलं, हा कायदा पडला तर त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या माणसाला जी दूरदृष्टी होती ती आपण समजून घेतली पाहिजे. पण तरी मला नाराजी वाटत नाही, कारण की भारतीय संविधान एवढं मजबूत आहे की ते अशा प्रकारे ओव्हरटर्न करून लोकशाही सगळी आणून पाडायची, त्याच्यानंतर निवडणुकाच घ्यायच्या नाही असं करणं प्रचंड कठीण जाणार आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींनी जागृती जी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती संविधानाप्रती निष्ठा वाढवणारी आहे असं मला वाटते. आणि म्हणून सगळ्यांनी राहुल गांधींसोबत राहिलं पाहिजे, सगळ्या राजकीय पक्षांनी राहिलं पाहिजे. नंतर काय चुका होतील तर त्यात नंतरच्या सरकारबद्दल आपण परत बोलू, परंतु आता हे गेले पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं मला वाटते. कारण की यंत्रणांची नासधूस ही कधी भरून न येणारी हानी असते. आपण एक इमारत उभारताना पाहतो काय त्रास होतो, आणि तर लोकशाहीची एक पूर्णच्या पूर्ण इमारत यंत्रणा म्हणून उभी केलेली आहे इथे भारतामध्ये, आणि ती जर ढासळून टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर तशा प्रकारचा उद्ध्वस्तपणा आपल्याला परवडणार नाही. पण आता तुम्ही जे बोलताय की लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे, पण लोक या संदर्भात मोठ्या प्रमाणात मुखर होताना, बोलताना, रस्त्यावर येताना दिसत नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जरी पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेचं भाडं वाढलं, गॅसचा 2 रुपये वाढले, तरी सुद्धा लोक रस्त्यावर यायचे, मोठ्या प्रमाणात बोलायचे. आता मात्र लोक बोलत नाही किंवा ते किंबहुना त्याचं समर्थन करतात. मग हा नेमका काय प्रकार आहे? लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत. सामान्य माणसं असा विचार करतात की मोठ्या मोठ्या लोकांचं जर गुन्हेगारीकरण होते तर आपण या सगळ्यांसमोर कोण आहोत, आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवन जगण्याचेच प्रश्न वेगळे आहेत. म्हणून मग ते रस्त्यावर येत नसतील तर याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये ती धगधग, तो राग नाही असं काही समजण्याची गरज नाही. निवडणुकीमध्ये मतदार हा सगळ्यांच्या बाजू समजून घेऊन मतदान परत एकदा करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ फेसबुकवर अवतार धारण करणारे, ट्विटरवर आपलं म्हणणं मांडणारे हेच म्हणजे सगळा भारत नाही. हा भारत मतदारांनी विखुरलेला आहे, आणि तो मतदार जो या सगळ्या महागाईचे, जो या सगळ्या अन्यायाचे चटके सहन करणार आहे, तो व्यवस्थितच मतदान करणार आणि तो लोकशाही परत एकदा प्रस्थापित करणार असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद असीम सरोदे, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत संवाद साधला. हे होते ऍडव्होकेट असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि एकूणच पर्यावरणाच्या आणि इतर सामाजिक प्रश्नांवरती सुस्पष्टपणे आपली भूमिका मांडत असतात. त्यांचं मत तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की एक एक करून, म्हणजे ज्या लोकशाही संस्था आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या कायद्यांचा उपयोग आणि दुरुपयोग अशा दोन्ही पद्धतीने आता सध्या देशामध्ये चालू आहे. आणि यासाठी लोक जागृत आहेत, पण लोक घाबरलेली सुद्धा आहेत. आणि ते
मतदानाच्या वेळेस किंवा ज्यावेळेस त्यांना संधी मिळेल त्यावेळेस तो आपला राग जो आहे तो व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतं, त्यांनी केलेल्या म्हणजे दिलेल्या प्रतिक्रियांच्या बद्दल काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.